हर हर महादेव रामकृष्ण हरी. तर आज आपला केदारनाथमधला या ठिकाणचा तिसरा दिवस आहे. तर आता मी वासुकी ताल या ठिकाणी जाणार आहे. सकाळचं पाहू शकताय, सुंदर असं सकाळचं दृश्य, बर्फ. आणि हे काल कर्नाटकचे सायकलिस्ट आहेत, हे आपल्याला काल भेटले होते. तर यांनी या ठिकाणी कोराच्या बनवलेले जय श्रीराम. जय श्रीराम. चाय पी रहे आओ. तर पाहू शकताय दादांनी सकाळ मस्त कोराच्या बनवलेला आहे. आणि या ठिकाणी कोराच्या पिण्याचा आनंद वेगळाच असतो. पाहू शकताय इकडं डोंगर, इकडं डोंगर आणि या ठिकाणी चहा. तर मित्रांनो हे पाहू शकताय वासुकी तालचा ट्रॅक आहे. ट्रॅक खतरनाक आहे आणि आपल्या पायात चप्पल देखील नाही. तर बघूयात वासुकी तालला जात आहे आता आपण. या ठिकाणून पाहू शकताय कशा प्रकारे दृश्य दिसतंय. त्या ठिकाणी आपले केदार बाबा आहेत. केदार बाबांचं शिखर दर्शन होत असेल तुम्हाला. तर चला मित्रांनो, ब्लॉग कंटिन्यू करा. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो. तर पाहू शकताय खूप वर आलेलो आहे आपण. या ठिकाणी आपलं केदार बाबांचं मंदिर दिसतं. पाहू शकताय इकडे डोंगर. तर मित्रांनो खूप वर आलेले आहे. खाली पाहू शकता पूर्णपणे केदार घाटी दिसत आहे तुम्हाला. साईडने पूर्ण पर्वताने ढकून गेलेलं आपले मधोमध केदार बाबा आहेत. पर्वतामध्ये मधोमध बसलेले पाहू शकताय. आणि या ठिकाणी पाहू शकताय दुधासारखं एकदम पांढरं शुभ्र, याला म्हणतात दुधी गंगा. तर आता थोडंसं राहिलेलं आहे वर चालतं. हा आहे कर्नाटकचा भाऊ आपला काल भेटलेला आहे. कुछ बोलो. येतो बोलने वाला आता हे खूप हालत में नहीं है. थकून गेलेला आहे. बहुत अर्जुन सॉरी. आणि खूप मोठा युट्यूबर आहे. त्याचे 40,000 फेसबुकला फॉलोवर आहेत. पण आमच्यापेक्षा म्हणजे लय पुढे लय मोठा आहे तो. वो लोग रखो भाई. तुम्हारा क्या ही चाहिए, तुम्हारा प्यार चाहिए. प्रेम द्या फक्त, प्रेम द्या. तुमचं काहीच नको आम्हाला, प्रेम द्या फक्त. तर मित्रांनो काही थोडंसं अंतर अजून क्रॉस करायचं आपलं, त्यावेळी मग आपण वासुकी तालला पोचणार आहे. तर हे दगड पाहू शकता कशा प्रकारे दगड आहेत. तर अजून एक 20 दिवसाच्या नंतर या ठिकाणी देखील खूप बर्फ पडतोय आणि पूर्णपणे बर्फाने हे झाकून जाते. तर पाहू शकताय खतरनाक आजचा एक्सपिरियन्स. तर बोल तर खतरनाक आहे. आणि तुमचा मराठी माणूस पायात काही चप्पल नसताना एवढी मोठी ट्रॅक करतोय. आणि धोतर देखील घातलेले पाहू शकताय. हे हात में पकड 2 मिनिट मेरे को शूट कर, काय समजे कॅप्चर करणार. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकताय दगड कशा प्रकारे आहेत. तर अजून 20 दिवसांनी या ठिकाणी जर आलं तर आपल्याला पूर्ण बर्फ पाहायला भेटतोय. तर दगडाचा कलर पाहू शकता कशा प्रकारे. तर आता आपण लवकरच पोहोचतोय वासुकी तालला. पाहू शकता हालत आमची खूप खराब झालेली आहे. पायात चप्पल नाही आणि धोत्रावर ट्रॅकिंग करतोय. पाहू शकता मराठी माणूस लवकरच वासुकी तालला पोहोचणार आहे. फायनली मित्रांनो पोहोचलेला आहे तुमचा भाऊ वासुकी ताल या ठिकाणी. या ठिकाणून तुम्हाला दर्शन होत असेल, पाहू शकताय ती आहे वासुकी ताल. त्या ठिकाणी आपण लवकरच जात आहे. आता या ठिकाणी येत असताना काही नाही का जास्त शिकलेले आणि जास्त डोक्यावर पडलेले म्हणत होते कशाला जात आहे तिकडं, पाऊस पडतोय आणि पायात तुमच्या चप्पल नाही, काय नाही, बोट नाही घातली, काय नाही. त्यांना म्हटलं भाऊ तू पिकनिक करण्यासाठी या ठिकाणी आला असेल. आम्ही धार्मिक यात्रा करत आहे. म्हटलं कितीही त्रास झाला ना आम्ही त्या ठिकाणी पोचतोय म्हटलं. आणि महादेव आमच्या सोबत आहे म्हटलं. आणि आत्ताच थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी पाऊस झाला आणि बाकी सगळे लोक निघून गेलेले आहेत. आता मोजकेच जे सायकल यात्री आहेत आमच्यासोबत, जे 4 धाम 12 ज्योतिर्लिंगाची यात्रा करत आहे तेच आहेत. आणि या ठिकाणी पाहू शकते आता ऊन देखील आलेलं आहे. आणि आम्ही पूर्ण थंडीने पूर्ण अंगातलं जे टेम्परेचर असते ते पूर्ण मायनसपर्यंत गेलं होतं. आणि आत्ता थोडंसं ऊन पडल्याच्या नंतर भारी वाटतंय. आणि महादेव देखील आमच्या सोबत असं आम्हाला वाटतंय. आता इथे देखील 5-6 सायकल यात्री आहेत. आता एवढेच आम्ही या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणचं वातावरण एकदम क्लिअर झालेलं आहे. आणि वासुकी तालचं पूर्णपणे स्पष्ट दिसत आहे या ठिकाणी आम्हाला. आणि दर्शन देखील होत आहे. तर त्या ठिकाणी एक डुबकी देखील मारणार तुमचा भाऊ. तर चला. आणि मराठी माणूस वासुकी तालला आलेलं आहे धोत्रावर, पाहू शकताय धोतर आणि बिना चपलाचं. तर एवढी मोठी ट्रॅक आपण बिना चपलाचं केलेली आहे. तर याच्यातून हेच सिद्ध होते
तर चला मित्रांनो वासुकी तालपाशी जाऊयात आपण आता. आत्ता पाहू शकताय वासुकी ताल पूर्णपणे क्लिअर दिसत आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 2 आणि 2 वाजता या ठिकाणी वातावरण कधीच एवढं क्लिअर राहत नाही. असं म्हणजे खूप याची ट्रॅकिंग जे सकाळी पहाटे केली जाते, आम्ही उशिरा केलो होतो आणि आम्ही भोले बाबांनी एवढंच बोललो होतो, भोले बाबा थोडंसं ऊन आणि थोडंसं वातावरण थोडंसं क्लिअर राहू दे, जेणेकरून आमचं दर्शन व्यवस्थित होऊ शकेल आणि आम्हाला वासुकी तालमधलं व्यवस्थित दर्शन होऊ शकेल. एवढंच बोलत होतं आणि भोले बाबांनी स्वयं ऐकलं ते. आणि पाहू शकताय ऊन थोडंसं आहे या ठिकाणी, त्यामुळं दर्शन देखील खूप छान प्रकारे होतात. भोले बाबा खरंच मनापासून धन्यवाद तुमचं. थँक्यू सो मच. आय लव्ह यू भोले बाबा. नमः पार्वती पतये हर 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 महादेव. तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती सुंदर आहे, पूर्ण स्पष्ट दिसत आहे आणि या ठिकाणी येण्याचं आज आपल्याला सौभाग्य लाभलेलं आहे. तर तुमचा भाऊ आता डुबके लावणार या ठिकाणी. तर चला. हर हर महादेव. नमः पार्वती पतये हर हर महादेव. तर फायनल तुमचा भाऊ आता डुबकी लावणार आहे वासुकी ताल लेक मध्ये. पाणी खूप थंड आहे, पण ते म्हणतात ना भक्तीमध्ये शक्ती असली ना तुम्ही काही करू शकताय. तर आता मी सुळकी मारणार आहे, जे की सुळकी मारून पुढे निघणार आहे आता. तर पाणी ए शंभो हर हर महादेव. शंभो हर हर महादेव. तीन चार एक और. नमस्कार मित्रांनो. तर खाली जात असताना 6 वाजलेले आहेत आणि आज आम्ही उशिरा गेल्यामुळं उशिरा चाललेलो आहे आणि थंडी देखील भयंकर आहे, मायनसमध्ये आहे आणि कोरा पाहू शकता पूर्णीकडे कोराच कोरा आहे. तर थोडंसं राहिलेलं आहे, चाललेलं आहे थोडं. थंडी देखील वाजत आहे. तर चाललेला हा कर्नाटकचा आहे. ते कोरामुळं म्हणते रस्ता आम्ही भटकून गेलेलो आहे. भटकून नाही जाणार कारण की आपण भोलेबाबांचे भक्त आहे. हर हर महादेव. नमस्कार मित्रांनो. 7 वाजलेले आहेत आणि अजूनपर्यंत आम्ही खाली पोहोचलेलो नाही. थोडंसं राहिलेलं अंतर. आता कोऱ्यामुळे या ठिकाणची पाहू शकता परिस्थिती काय आहे. पूर्ण कोरच कोर आहे आणि हातपाय एवढे सुन्न झालेत की सांगू शकत नाही. एवढं आहे की श्वास चालू आहे, त्याच्यावरच वर चाललेलो आहे. आणि काकांनी या ठिकाणी खजूर दिलेले एनर्जी बूस्टर आम्हाला थोडी. तर एवढं खातो आणि खाली लाईट दिसते. आता लवकरच पोहोचतोय आम्ही खाली. पाहू शकते वरून संध्याकाळचा व्ह्यू कशा प्रकारे दिसतंय. केदारनाथ घाटी.